नागपुर में मौसम शुष्क है, लेकिन राजनीति का मिजाज गर्म है। राजनीति की गर्माहट की आंच पूर्व नागपुर में सुलग रही है। महायुति के दो नेता आपस में भिड़ रहे हैं। पूर्व नागपुर से भाजपा विधायक कृष्णा खोपड़े और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की नेता आभा पांडे एक दूसरे के खिलाफ खड़े हैं। अतिक्रमण को हटाए जाने को लेकर ये टकराव और तकरार है और ये दोनों एक दूसरे पर गंभीर आरोप लगा रहे हैं। बाबत तुम्ही खात्री करून घ्या। तुमचे जे पूर्व नागपूरचे ईस्ट डिव्हिजनचे अधिकारी जे सतत दबावामध्ये, एका आमदाराच्या दबावामध्ये काहीही करायला तयार आहेत। का एनआयटी असो की कॉर्पोरेशन असो, हे आपल्या कारवाईच्या अनुषंगाने कारवाई करत राहतात की काही आमदार म्हणू का खासदार म्हणू याच्या म्हणण्याप्रमाणे कधीच कारवाई करत नाही। जे लेआउट धारक, जे सोसायटीवाले जबरदस्तीने कोणत्याही जागा विकून टाकतात ते आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्या नागरिकांनी जी तक्रार दिली आहे की या लेआउटमध्ये ही छोटीशी जागा आहे आणि या छोटूशा जागे हे मुलाबाळासाठी खेळण्याकरिता आहे आणि म्हणून एनआयटीला मी विचारलं का हे जे होत आहे हे भानगड काय, तर त्यांनी सांगितलं का लोकांचं निवेदन आलं होतं आणि लोकांच्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्ही ती कारवाई करत आहोत। काल आमदार साहेबांनी जसं म्हटलं की इथल्या काहीतरी लोकांनी ॲप्लिकेशन दिलेली आहे, कंप्लेंट केली आहे। ओ आमदार साहेब, तुम्हाला मी विचारते की जर कोणी इथल्या नागरिकांनी जर मंदिराच्या विरोधात किंवा बौद्ध विहाराच्या विरोधात जर तुमच्याकडे तक्रार केली असेल तर त्यांचं नाव इथे जाहीर करावं, नाहीतर तुम्ही आमदारकीचा इस्तीफा द्यावा। ही जी मॅडम बोलत आहे त्यांचे नेते सतीश चतुर्वेदी हे पूर्व नागपूरचे 25 वर्ष आमदार होते, 14 वर्ष राज्याचे दबंग मंत्री होते, तरीसुद्धा पूर्व नागपूरचं चित्र ते बदलू शकलं नाही। त्यावेळेस यांना जाग नाही आला की आपल्या नेत्याचा राजीनामा आपण मागावा। आज पूर्व नागपूर पूर्ण तरह से बदलला आहे। तुम्ही बी त्या भागामध्ये जाऊन आले असेल, तुम्हाला बी दिसलं असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात गडकरी साहेबाच्या माध्यमातून, फडणवीस साहेबाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झाला आहे आणि अशा प्रकारचं राजीनामा म्हटलं आणि कोणी म्हणून राजीनामाचा विषय तर त्याला काही अर्थ नाही आहे। राजीनामा दिला, आता 6 महिन्यानंतर निवडणुकाच आहे ना, तुमची इच्छा असेल तर तुम्ही लढा ना, जनता निर्णय ठरवेल ना की जनतेचे जो जनप्रतिनिधी राहते जनताच्याच भरोशा निवडून येते। आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, ते संपूर्ण वाठोड्यामध्ये अगर तुम्ही चित्र पाहिलं असेल तर 400-500 रुपये फुटाप्रमाणे बी प्लॉट त्या ठिकाणी आसानीनं भेटत होते। आज 4-4, 5-5 हजार रुपये फुटाचे त्या ठिकाणी भाव झाले। हे काही माझा चेहरा पाहून भाव नाही झाले, तर आपण काही करून दाखवलं म्हणूनच त्या ठिकाणी भाव झाले। आमदार साहेबांनी काल कोणत्या तरी पत्रकारांना सांगितलं की हे जे सगळं सुरू आहे ते इथे खेळ मैदान नाही आहे। मी आमदार साहेबांना विचारते, हो तुम्ही कुठे खेळ मैदानांना वाव दिला? आजपर्यंत पूर्व नागपुरात तुम्ही किती खेळ मैदानं बांधले? आणि हे जे तुम्ही सगळी इथली जमीन बघता, हे काय 4-5 हजार स्क्वेअर फीट मध्ये तुम्ही का मैदान बांधणार आहात? आणि 15 वर्षापासून तुम्हाला मैदान आठवलं नाही, आता निवडणूक आली म्हणून तुम्हाला मैदान आठवतंय। आणि तुम्हाला मी विचारते, डिप्टी सिग्नल, भरतवाडा, मिनी माता नगर, इथे कुठे तुम्ही मैदानं बांधले? फक्त मैदानांना, ओपन प्लॉट्सला बाउंड्री वॉल करून तिथे 2-4 ग्रीनचे जिमचे आयटम टाकून कोणत्याही ग्राउंडचा बांधकाम होत नाही, हे त्या आमदारांनी लक्षात ठेवावं। कारण तसं आहे की साईचा प्रोजेक्ट जो आला, आमदार साहेब सांगतात मी साई आणलं, साईबाई सांगायचं नाही, आता जनता काही ऐकणार नाही। साईचा प्रोजेक्ट जो आणलाय तो आदरणीय नितिन गडकरी साहेबांनी आणलाय। पूर्व नागपुर के वाठोड़ा में एक अतिक्रमण हट चुका है और एक मंदिर और बौद्ध विहार को हटाए जाने को लेकर नोटिस जारी हुआ है। नोटिस देने और अतिक्रमण को हटाए जाने की कार्रवाई भले ही प्रशासन के माध्यम से हुई हो, लेकिन दो नेता आपस में भिड़ चुके हैं और एक दूसरे पर आरोपों की झड़ी लगा रहे हैं। पूर्व नागपुर के गिट्टोबा नगर में 2 स्थलों को लेकर जारी हुए नोटिस को लेकर विधायक कृष्णा खोपड़े पर गंभीर आरोप लगाने वाली राज्य महिला आयोग की सदस्य और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की नेता आभा पांडे शुक्रवार से नोटिस के विरोध में धरने पर बैठ गई हैं। उनके मुताबिक वो एक ईंट को भी खिसकने नहीं देंगी। मंदिर तोडण्याची जेव्हा कारवाई झाली होती कोर्टाकडनं, तेव्हा हे दोन्ही मंदिर त्याच्यात नव्हते। याचाच अर्थ असा आहे की हे मंदिर
त्या यादीमध्ये नव्हते, म्हणूनच ते अतिक्रमण त्या मंदिराचा कुठेही झालेलं नाही, अवैध निर्माण कुठे झालेलं नाही हे त्याच्यावरनंच सिद्ध होते. परंतु इथल्या स्थानिक आमदारजींनी काहीतरी स्वतःचं बनवायला आणि काहीतरी स्वतःचा इगोला धरून त्यांनी इथे दोन्ही विहार आणि हनुमानजीच्या मंदिराला जे नोटीस देण्याचं काम केलंय, जे पाप केलंय, ते पाप आम्ही इथली जनतेबरोबर कधी खपवून घेणार नहीं। दूसरी तरफ आभा पांडे का जवाब देने कृष्णा खोपड़े भी सामने आए। उन्होंने आभा पांडे को मैडम कहकर संबोधित किया और आरोप लगाया कि वह सस्ती लोकप्रियता हासिल करने के लिए ऐसा कर रही हैं और चूंकि उन्हें पब्लिसिटी हासिल करनी है इसलिए मुझ पर झूठे आरोप लगा रही हैं। 2 दिवस पहिले त्याच्या समोर एक घर त्यांनी रस्त्यावर येत होतं, तर ते त्यांनी अतिक्रमण तोडलं का? तेही माझ्या म्हणण्याप्रमाणे तोडलं। हे प्रोसेस आहे त्यांची, कॉर्पोरेशन आहे की असो की NIT असो, ते ऑफिशियली प्रोसेस राहते आणि त्या प्रोसेसच्या अनुषंगाने ते कारवाई करतात। आता या मॅडमचा प्रश्न असा आहे का माझं नाव नसं जोडलं तर तीन प्रसिद्धी नसती भेटली आणि म्हणून ते या प्रकारचे धंदे या ठिकाणी करत आहे आणि त्या मॅडमची ही सवय आहे। एक दिन पहले पांडे द्वारा लगाए गए गंभीर आरोपों का खोपड़े ने जवाब देते हुए कहा कि जो आरोप लगा रही हैं वो जिस इलाके में रहती हैं वहां उन्होंने कई घरों में फूट डाली है। खोपड़े ने मतभेद पैदा हो ऐसा कुछ नहीं करने की भी नसीहत आभा पांडे को दी है। पांडे और खोपड़े दोनों पूर्व नागपुर से ताल्लुक रखते हैं। दोनों के दावे जनता के सेवक के रूप में खुद की छवि को प्रस्तुत किए जाने का है। इस विवाद को राजनीति के एंगल से देखा जाए या जनसेवा के तौर पर पूर्व नागपुर की जनता ही तय करे। कैमरामैन मिथुन आदमने के साथ दिव्येश द्विवेदी, UCN न्यूज, नागपुर।